पाहणी केली, किती काम पूर्ण झालेलं आहे, लँड ॲक्विजिशनची काय परिस्थिती आहे, किती ॲक्वायर झालेली आहे आणि किती बाकी आहे, आपण अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पाची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहोत. येताना पहिल्यांदा आम्ही जे बुलेट ट्रेनचं बोईसर स्टेशन आहे त्या स्टेशनची पाहणी केली. त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि डिसेंबर 27 पर्यंत ते सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते आणि त्या बुलेट ट्रेनमुळे विशेषतः त्याचे आपल्याला माहिती आहे 2 स्टॉप आहे, बोईसरला आहे आणि विरारला आहे. याच्यामुळे खूप मोठी एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता एरिया त्याच्यामुळे ओपन अप होईल. आपण विचार करू शकतो की एक प्रकारे BKCचं एक्सटेन्शन होईल, कारण इथनं BKC पर्यंत अर्ध्या तासामध्ये पोहोचता येईल. त्यामुळे एक फार महत्त्वाचं काम ते होत आहे. आत्ता आपण जिथे उभा आहोत ही साईट वाढवण बंदराची साईट आहे. आपल्याला कल्पना आहे की आज देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे JNPA बंदर आहे. जवळपास 70 लाख मेट्रिक टन इतकं त्या ठिकाणी कंटेनर आणि माल हँडलिंग करण्याचं त्या JNPT पोर्टची क्षमता आहे. पण हे जे बंदर आपण बांधतोय हे JNPTच्या 3 पट मोठं आहे. याच्यामध्ये JNPTपेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे. हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे. जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये अशी साईट कुठेच नाही. 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे. जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे ती आत्ता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं. पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे. या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे. जवळपास 30 ते 40% जे काही या ठिकाणी ॲक्विजिशन होतं ते देखील पूर्ण झालं आहे. आमचा प्रयत्न आहे की कुठेही फोर्सफुल ॲक्विजिशन होऊ नये या दृष्टीने ग्रामस्थ आणि मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत यांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करतच आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे. त्या दृष्टीनं अतिशय चांगला संवाद एस्टॅब्लिश झालेला आहे. या एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या पालघर जिल्ह्यातल्या स्थानिकांना, डहाणूच्या तालुक्यातल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सामील कसं करून घेता येईल याचा आपला प्रयत्न चालला आहे. विशेषतः मासेमारी करणाऱ्यांना एक मासेमारीचं बंदर देखील आपण तयार करून देतो आहोत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय कमी व्हायच्या ऐवजी वाढला पाहिजे, तो व्यवसाय देखील मोठा झाला पाहिजे, त्यातनंही अगदी एक्सपोर्टपर्यंत आपण जाऊ शकलो पाहिजे अशा पद्धतीचं बंदर आपण तयार करतो. आणि एकूणच आपल्याला कल्पना आहे की या जिल्ह्यामध्ये हे वाढवणचं बंदर आहे, त्यासोबत विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, या ठिकाणी बोईसर आणि विरारची स्टेशन्स आहेत आणि एक नवीन एअरपोर्ट देखील आपण विरारच्या जवळ तयार करणार आहोत. या सगळ्या प्रकल्पांची पाहणी आज मी करतोय आणि या सगळ्या प्रकल्पांमुळे चौथी मुंबई जी आहे ती या भागामध्ये तयार होणार आहे. एक मोठी आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण आर्थिक परिवर्तनामध्ये स्थानिकांना सामील करून घेण्याकरता मग इथलं ITI आहे त्याचं अपग्रेडेशन करून इथे मोठ्या फिशरीज इन्स्टिट्यूट तयार करून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून स्थानिकांना या परिवर्तनाचा फायदा कसा मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे. आणि मला समाधान आहे की इतक्या वर्षापासून अडलेले सगळे प्रकल्प आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मार्गी लावलेले आहेत आणि पुढचे 30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था या एका वाढवण बंदरामुळे वर्धित वेगानं विकसित होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे देशाच्या इतिहासातलं विकासाचं एक महत्त्वाचं पान म्हणजे वाढवणचं बंदर. आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना फोर्सफुली जमिनी घेतली जातील असं म्हटलं जातं. त्यांना काय तुम्ही आश्वस्त करा की फोर्सफुली जमिनी घेतल्या जाणार आहेत का? त्यांना कसं ट्रेनिंग दिलं जाणार आहे? पहिली गोष्ट या ठिकाणी संवादानेच आम्ही जमीन ॲक्वायर करतोय, फोर्सफुली कुठेही आम्ही करत नाही. आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवल्या होत्या
त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असमंजस होता, गैरसमजूत होती, ती सगळी हळूहळू आम्ही दूर केलेली आहे. आणि मला विश्वास आहे आता ज्या प्रकारे गावकऱ्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे, आम्ही हे काम लवकर करू शकू. आपण ITIच्या संदर्भातला जो प्रश्न विचारला, हे सगळे ITI आपण अपग्रेड करतो आहोत. या ठिकाणी जी इकोसिस्टीम तयार होणार आहे त्यात कुठली कौशल्य हवी आहेत ती सगळी कौशल्य आपण तिथे आणतो आहोत आणि आपल्या स्थानिकांना मोफत सर्व ट्रेनिंग त्या ठिकाणी आपण देऊन त्यांनाच या ठिकाणी त्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाता येईल, हाय पेड जॉब्स मिळतील, अशा प्रकारचा आपला प्रयत्न. सर, JNPTने अश्वनी शिंदे वाढवण बंदराच्या शेजारी 3 ग्रामपंचायत त्यांनी पूर्वीपासून समर्थन दिलेलं आहे वाढवण बंदराला, विकास करतो, परंतु त्यांनी अजून कोणताही निधी दिलेला नाही. आपल्याला कल्पना आहे की आता याची सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत रेग्युलेटरी सगळ्या परमिशन्स आपण घेत होतो. आता या रेग्युलेटरी परमिशन्स 90% झाल्या, 10% आता ऑटो पायलट मोडमध्ये तेही लवकर मिळतील. त्यामुळे आता खरा विकास चालू होईल. आमचं एक पक्क आहे की आम्ही काही झालं तरी स्थानिकांना घेऊनच विकास करू. स्थानिकांना विकासाचा भाग केल्याशिवाय कुठलाही विकास यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांचं जीवन बदलत नाही तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही, हे लक्षात घेऊनच याचं प्लॅनिंग केलेलं आहे. मला असं वाटतं की आता कामाची सुरुवात जवळपास झाली आहे. तर अगदी आपण जे म्हणाल तर त्या संदर्भात आता क्वेरीज झालेल्या आहेत. जवळपास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दमणवरनं रेती जी आहे, वाळू जी आहे ती आणण्यात येणार आहे. त्याची टेंडर्स वगैरे सगळे झालेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. जवळपास ती झाली आहे आणि पुढच्या काळात वेगानं ती होताना दिसेल. पुढच्या 3 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी मेजर काम आम्ही करून आपल्याला हे बंदर कसं त्या ठिकाणी अस्तित्वात आणता येईल अशा पद्धतीनं किमान त्याचा प्रायमरी काम तरी झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि आमची जी या ठिकाणी स्थानिक यंत्रणा आहे, म्हणजे केवळ JNPTच नाही तर आमचे जे जिल्हा यंत्रणा आहे, मग जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील किंवा आमचे फिशरीज मंत्री असतील आणि इथले जे जिल्हा प्रशासनातले लोक आहेत, असे सगळे मिळून पुढचं प्लॅनिंग आम्ही सुरू केलेलं आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा इथलं उलाढाल सुरू होईल त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक गतिविधी सुरू होतील. त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आत्ता त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. तेच प्लॅनिंग करतो आणि तेच सगळं प्लॅनिंग पाहण्याकरता मी आलो. सर, ऑपरेशन देवेंद्र काय सुरू झाले त्याच्याविषयी वाढवण बंदरापासून जो रस्ता जातोय त्याला कशा पद्धतीने वेगवेगळ्या गावांतून अलाइनमेंट देण्यात येणार आहे, काय नियोजन? त्याचा नीट अलाइनमेंट ठरलेली आहे. कारण आपल्याला वाढवणवरनं एक चांगला रस्ता, त्यासोबत जे आपलं फ्रेट कॉरिडॉर आहे त्याची कनेक्टिव्हिटी म्हणजे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी आपल्याला द्यावी लागेल. तिचं कम्प्लीट प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि लवकरच त्याचंही काम आपण करतो. ऑपरेशन देवेंद्र सुरू झालेलं आहे, त्याच्याविषयी काय सांगा? उच्चस्तरीय बैठक झाली, त्याच्यानंतर त्यांनी विधान केलेलं आहे. असं आहे, माझ्याकरता हे राजकीय प्रश्न गौण आहे. या राजकीय प्रश्नांनी कोणाचंही भलं होणार नाही, लोकांचं भलं विकासाने होणार आहे. त्यामुळे माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे विकासावर आहे. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणी बसू शकतं अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा म्हणजे मला तर असं वाटतं की माफ करा पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा अशा पद्धतीच्या चर्चेत. पण काही हरकत नाही. किती कोटी मला असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसलो. पण समजा आम्ही आजूबाजूला असतो तर गप्पा मारले असतात, त्याला काय अडचण आहे? सर, आपण म्हणताय की चौथी मुंबई होईल, मात्र डहाणू किंवा परिसर या ठिकाणी DTPA चे काही निर्बंध आहेत, त्यासाठी सरकार कशा पद्धतीने असं आहे की पहिल्यांदा तर हे निर्बंध जे आहेत या निर्बंधामध्ये पूर्णपणे शिथिलता यावी अशा मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही. विकासाला आवश्यक तेवढी शिथिलता आली पाहिजे. कारण डहाणू नॅचरल एरिया प्रोटेक्ट करण्याकरताच आपण वाळवण बंदराची या ठिकाणी व्यवस्था अशी केलेली आहे की ते आतमध्ये 5 किलोमीटरपर्यंत रस्ता त्याचा तयार केलेला आहे. त्यामुळे इथली जी जैवविविधता आहे, निसर्ग आहे, तो लक्षात घेऊनच मग ज्या भागामध्ये अशा पद्धतीनं जैवविविधता आहे तिथे आपल्याला कमर्शियलपेक्षा रेसिडेन्शियल प्लॅनिंग जास्त करावं लागेल. त्याकरता जे काही आवश्यक आपल्याला बदल करून घ्यायचे आहेत ते आपण डहाणू अथॉरिटीकडे जाऊन ते बदल मिळवून घेऊ.
ज्या ठिकाणी आपल्याला लॉजिस्टिक कॉरिडॉर करता येतो अशा जागा आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत की जिथे जैवविविधतेवर आपल्याला कुठलाही परिणाम होणार नाही, तिथे आपण लॉजिस्टिक कॉरिडॉर करू. ज्या ठिकाणी कमर्शियल कॉरिडॉर करता येतो तिथे कमर्शियल करू. अशा पद्धतीनंच याचं प्लॅनिंग करतो आहोत. त्यामुळे खूप असं विस्थापना करायची आणि डहाणू अथॉरिटीच आम्हाला नको किंवा डहाणू अथॉरिटीने या ठिकाणी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळं उलटसुलट करायचं आम्ही कधी करू देणार. वाढवण पोर्ट का काम किस तरह से चल रहा है? आपने यहाँ की ऑब्जर्व किया, कितना %? देखिए, आज मुझे बहुत खुशी है कि माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में देश का जो सबसे बड़ा पोर्ट वाढवण पोर्ट बन रहा है, इसका कार्य देखने के लिए मैं यहाँ पर आया हूँ. आज देश का सबसे बड़ा पोर्ट जेएनपीटी है. जेएनपीटी पोर्ट 70 लाख मीट्रिक टन का जो कार्गो है उसको हैंडल करता है. ये उससे 3 गुना बड़ा है. यहाँ 20 मीटर का डीप ड्राफ्ट है. दुनिया की सबसे बड़ी वेसल यहाँ डॉक हो सकती है. ये पोर्ट बनने के बाद अगले 30-40 साल तक महाराष्ट्र और देश को मैरीटाइम ताकत के रूप में इस पोर्ट के कारण एक पोजीशन मिलेगी और हमारे व्यापार में बहुत वृद्धि होगी. इसलिए इसका कार्य देखने के लिए हम लोग आए हैं. बहुत अच्छे तरीके से कार्य चल रहा है. सारे रेगुलेटरी प्रॉब्लम सॉल्व हो गए. प्रत्यक्ष रूप से काम भी शुरुआत हुआ है. कुछ अभी एक्विजिशंस के इश्यूज चल रहे हैं जिसमें स्थानिकों को साथ में लेकर ही हम काम करेंगे. विशेष रूप से फिशरमैन कम्युनिटी यहाँ की जो है उसके लिए हम ज्यादा व्यवस्था करना चाहते हैं. यहाँ पर जो हमारे युवा है उनको कौशल विकास के माध्यम से यहाँ पर 10 लाख रोजगार के जो अवसर पैदा होने वाले हैं उन अवसरों के साथ जोड़ने का हमारा प्रयास है. और कुल मिलाकर मुझे इस बात की खुशी है, चाहे ये वाढवण का पोर्ट हो या मैंने आते आते बोईसर में बुलेट ट्रेन का जो स्टेशन बन रहा है उसका भी वहां पर मैंने एक प्रकार से इंस्पेक्शन किया है और वहां पर भी बहुत अच्छा काम चल रहा है. साथ साथ हमारे हाईवेज भी बन रहे हैं. विरार अलीबाग कॉरिडोर है. विरार के पास हम लोग एक नया एयरपोर्ट बनाने वाले हैं. इन सारे प्रोजेक्ट्स को देखने के लिए मैं आया हूं और वाढवण पोर्ट का काम बहुत अच्छे तरीके से चल रहा है. कैसे आदिवासी बांधव है, फोर्सफुली लैंड एक्वायर किया जाएगा ऐसा उनमें चर्चा है. किस तरह से लैंड देखिए, कई लोगों ने जो विकास विरोधी लोग हैं उन्होंने हमारे आदिवासी और फिशरमैन कम्युनिटी में कई प्रकार के नैरेटिव्स को रोपित करने का प्रयास किया था. लेकिन ये जितने नैरेटिव्स हैं वो हमने चर्चा से समाप्त किए. यहाँ क्या होने वाला है लोगों तक पहुंचाया, आगे भी पहुंचाएंगे. चर्चा के माध्यम से ही हम सारा काम कर रहे हैं. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, मात्र त्यांचे पंख छाटण्याचं काम केलं जात आहे आणि त्यामुळे विमानात देवेंद्र फडणवीस हतबल झाल्याचं दिसलंय. ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो.